आघाडीच्या जागा वाटपाचा संभ्रम कायम असतानाच काँग्रेस आता आक्रमक होताना दिसतेय। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांबद्दलचा निर्णय येत्या 16 किंवा 17 तारखेला घेऊ असं प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी म्हटलंय। नागपुरात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माणिकराव बोलत होते। विदर्भातल्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते। माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना मुख्यमंत्री अमित शहांच्या बूथ मॅनेजमेंटची रणनीती काँग्रेससाठी वापरण्याचं सुतोवाच केलंय। बूथ मॅनेजमेंट महत्वाची आहे आणि मी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाला, प्रत्येक ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षाला आणि जेव्हा ठरतील तेव्हा त्या उमेदवाराला आत्ताच अपील करतो की तुम्ही बूथ वाईज मॅनेजमेंट केलं पाहिजे। सगळ्या मतदार याद्या वेबसाईटवर आहेत। प्रत्येक बूथवर आपल्याला आपले निष्ठावान कार्यकर्ते शोधावे लागतील। त्यांचा आमच्याकडे टेलिफोन नंबर द्या। सगळे निष्ठावान कार्यकर्त्यांचे नंबर द्या। उमेदवाराकडून एक यादी येऊ द्या। जिल्हा काँग्रेस आणि ब्लॉक काँग्रेसतर्फे दुसरी यादी येऊ द्या। युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादलाची आणखी नावं ठेवा। एक नाव असलं तरी चालेल, पण तो निष्ठावंत काँग्रेसचा कार्यकर्ता नावं द्या आणि तो कार्यकर्ता बूथवर जाऊन काम करतो का याची चेकिंग आम्ही करणार आहे। मोठ्या प्रमाणात कॉल सेंटरच्या माध्यमातून फोन केले जातील। सिनियर कार्यकर्ते बसतील, ते स्वतः डायरेक्टली बोलतील कुठं कुठं गेलं होतं, काय काय केलं होतं याची आम्ही मायक्रो मॅनेजमेंटची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। मी सांगू इच्छितो की उमेदवारीच्या संदर्भामध्ये जी प्रोसेस आपण करतो ते वेगाने आपल्याला करायची आहे, कारण 16-17 तारखेपर्यंत अंतिम उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निश्चित झाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला राहणार आहे। आणि यावेळेला जास्तीत जास्त तरुणांना आणि महिलांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकलं जाईल।